नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? माझं नाव आहे मृण्मयी आणि मला थोडं बरं नाहीये म्हणून आवाज बसलाय. प्लीज डोंट माइंड. आम्ही अंबरनाथमध्ये थोड्या कामासाठी गेलेलो तेव्हाच माझे पप्पा म्हणाले, की "हा मंदिरात आपण एकदा जाऊन येऊया." आणि मग काय गाडी यू-टर्न घेऊन श्री अमरेश्वर शिव टेम्पलमध्ये आणि हे खूप सुंदर होतं. मला जुन्या काळाचे दगडांनी बांधलेले टेम्पल्स ना भरपूर आवडतात. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि म्हणूनच तुम्हाला जर असे कुठले टेम्पल्स माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा. कारण मला जायला नक्की आवडेल. आणि गंमत म्हणजे आराध्य आता पप्पांच्या हाईटीला आलेला आहे आणि तो माझ्यापेक्षा उंच झालेला आहे. खरं तर हे लहान मुलं कधी मोठे होतात समजतही नाही. एका वर्षात मी ह्यांना जेव्हा बघतेय, हे किती मोठे झालेले आहेत ना. मंदिराच्या बाहेर एक छोटीशी विहीर किंवा असं छोटंसं पॉन्ड असेल तर किती छान वाटतं ना, एक भारीच फीलिंग येते. मला तर खूप आवडतं. तुम्हाला पण आवडतं की नाही? लेट मी नो. त्या USA वरून डायरेक्ट इंडियाला आली आणि त्यानंतर एवढी गरमी त्यात तर एक उसाचा रस बनतो कारण दिस इज माय फेव्हरेट, फेव्हरेट, फेव्हरेट ड्रिंक. खरं तर हे भाऊ लोकं एवढे अनफिल्टर्ड आहेत. मला बोलतो, की "दीदी आपल्या ठाण्यात उसाचा रस ना चांगला भेटतो इकडपेक्षा." खरं तर हे त्याच्यासमोर तो बोलला. त्यानंतर मी एवढी मोठी झाली आहे, पण आत्ताही मला मिशा येतात उसाचा रस पिल्यानंतर. आणि माझा भाऊ माझ्यावर हसतोय. आय मीन तो मला बोलतो, "दीदी तू एवढी मोठी झाली अजून पण तुला मिशा येतात?" पण नेव्हर माइंड. रात्री घरी आल्यानंतर एवढा सुंदर व्ह्यू बघितला. डॅफू आजीच्या कुशीत जाऊन मस्त झोपली आहे.